हाय हॅलो नमस्कार. चला तर मग सुरू करूया आपल्या कथेचा पुढील भाग. 3 महिन्यांचा करार. सावी हळूहळू त्या घरात रुळत होती, पण एक गोष्ट तिला सतत जाणवत होती. आर्यन कधीच तिच्याशी जास्त बोलत नव्हता. तो नेहमी कामात व्यस्त किंवा स्वतःच्या विचारात हरवलेला. हा माणूस नक्की आहे तरी काय? सावी मनातच पुटपुटली. एक दिवस आर्यनने अचानक विचारलं, आज रात्री एक पार्टी आहे, तू माझ्याबरोबर येणार आहेस? सावी थोडी आश्चर्यचकित झाली. पार्टी? मी? हो, माझी वाईफ म्हणून, तो शांतपणे म्हणाला. त्या रात्री सावीने एक सुंदर साडी घातली होती. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. मी खरंच त्याची वाईफ दिसते का? इतक्यात मागून आवाज आला, तू खूप सुंदर दिसतेस. सावीने वळून पाहिलं. आर्यन तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळंच होतं. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. पार्टीमध्ये सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या. आर्यन, शी इज अ गॉर्जियस, कोणीतरी म्हणालं. आर्यनने हलकसं हसून सावीच्या खांद्यावर हात ठेवला. सावीचं हृदय जोरात धडधडू लागलं. इतक्यात एक मुलगी त्यांच्याजवळ आली. हाय आर्यन, ती हसत म्हणाली. सावीने तिच्याकडे पाहिलं. ती खूप कॉन्फिडंट आणि सुंदर होती. मीट माय फियांसी. आर्यनचे शब्द ऐकून सावी थबकली. फियांसी? तिच्या हातातून ग्लास खाली पडला. तिच्या डोळ्यात धक्का, वेदना आणि काहीतरी तुटल्याची भावना होती. आर्यनने तिच्याकडे पाहिलं, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. जणू काही झालंच नाही. ती त्याची पत्नी होती? मग ही फियांसी कोण होती?